नमस्कार. मी राहुल खोतकर. हा व्हिडिओ मी एज्युकेशन पर्पज म्हणून बनवतोय. यामध्ये मी उद्याचं मार्केट प्रेडिक्शन शेअर करतोय. उद्या या पद्धतीने आपण मार्केट वॉच करू शकतो. तर काही स्टॉक मी अनालिसिस केले ते तुमच्यासोबत शेअर करतो. तुम्हाला उद्या ते वॉच करायचे स्टडी पर्पजने आणि मार्केटला तुम्ही तसं फॉलो करू शकता. तर पहिला स्टॉक आहे हिरो मोटोको. हिरो मोटोकोला मी या लेवल्स दिल्या आहे. तर तुम्ही हिरो मोटोकोला सपोर्ट आहे 4292चा. ठीक आहे. तर तो सपोर्ट जर ब्रेक केला हिरो मोटोकडे तर आपण त्याला डाऊन साईडला टार्गेट लावू शकतो. 4292 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तो ब्रेक केला उद्या तर नेक्स्ट सपोर्ट आहे 4249 आणि 4225. ठीक आहे. 4225 हा गॅनचा स्ट्रॉंग सपोर्ट येतो. तर उद्या यामध्ये आपल्याला एक चान्स भेटू शकतो पुट साईडला. 4292 म्हणजे 90चा लो ब्रेक केला. 90 जर ब्रेक केला मार्केटने उद्या ह्याला ब्रेक केलं तर आपण पुट साईडला जाऊ शकतो. टार्गेट असेल 4249 किंवा 4225. ठीक आहे. त्यानंतर अल्ट्रा सिमेंट आपण वॉच करू. अल्ट्रा सिमेंट मध्ये आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी मिळतीये सेम डाऊन साईड. तर अल्ट्रा सिमेंट मध्ये 12310चा एक सपोर्ट आहे. 12ला लेवल टाकली मी. 310चा सपोर्ट आहे. 12270 आणि त्यानंतर 12150 असे 3 सपोर्ट आहे. तर उद्याचा सपोर्ट आहे 12310. हा जर ब्रेक केला डाऊन साईडला तर आपल्याला इथे पण पुट साईडला टार्गेट असू शकतं. म्हणजे पुट साईड आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. 310ला ब्रेक केला की तुम्ही पुट आपले जे पॅटर्न्स आपण शिकलो बॅच मध्ये त्या पॅटर्न्स नुसार ब्रेकआउट्स घ्यायचे. ठीक आहे. लेवलनुसार डायरेक्टली लेवल ब्रेक केले केले लगेच नाही. काहीतरी पॅटर्न बनवू द्या आणि त्याच्यानंतर पुट साईडला आपण ब्रेकआउट घेऊ शकतो. त्यानंतर एक स्टॉक नेक्स्ट वॉच केले आपण नेक्स्ट इंडिया. आपण आतापर्यंत 2 स्टॉक बघितले. अल्ट्रा सिमेंट आपल्याला 12310 डाऊन साईडलाच मार्केट वॉच करायचं आहे. 310चा लो ब्रेक केला पॅटर्न सोबत तर आपल्याला पुट साईडला टार्गेट ठेवायचा. हिरो मोटोकोला पण पुट साईडला 4292 म्हणजे 90च्या खाली मार्केट जर डाऊन साईडला आपल्या पॅटर्ननुसार गेलं तर आपल्याला डाऊन साईड टार्गेट भेटू शकतं. सपोर्ट आहे 4249 आणि 4225. ठीक आहे. त्यानंतर नेस्ले इंडियामध्ये आपल्याला अपसाईड ब्रेकआउट मिळतोय. ज्या लेवल्स मी तुम्हाला शो करतोय त्या लेवल तुम्ही वॉच करा, स्टडी करा तुमच्या चार्टमध्ये टाकून. उद्या मार्केट वॉच करा. ठीक आहे. 2426चा हाय ब्रेक केला, 2426ची लेवल ब्रेक केली तर अपसाईड ब्रेकआउट होऊ शकतो. 2446 आणि 2475 टार्गेट जाऊ शकतो. ठीक आहे. ह्या लेवल्स तुम्ही पण वॉच करा. उद्या मार्केट अनालिसिस करा, थोडे दिवस स्टडी करा किंवा उद्या मार्केटला तुम्ही फॉलो करू शकता या लेवल. आणि मी ज्या पद्धतीने लेवल शो केले आहे त्या पद्धतीने तुम्ही पण स्टडी करायला तुमच्या चार्टमध्ये त्या लेवल्स ड्रॉ करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर नेस्ले इंडिया झालं, अल्ट्रा सिमेंट झालं, हिरो मोटोको झाला. आता वॉच करू आपण निफ्टीमध्ये माझं प्रेडिक्शन आहे 25417 आणि 25500 हे 2 झोनमध्ये मार्केट आज चालू होतं. दिवसभर साईडवेज होतं पूर्ण मार्केट. तर नॉर्मली 400च्या लेवलला एक सपोर्ट आहे नॉर्मल. तो जर ब्रेक केला तर 330चा सपोर्ट आहे. मार्केट इथून 330 पर्यंत जाऊ शकतं खाली. तर 400 पासून ब्रेकआउट दिला तर डाऊन साईड टार्गेट ठेवू शकतो पुट साईडला. आणि जर 500 पर्यंत मार्केट गेलं, ओपन झाल्यानंतर 500 पर्यंत गेलं तर 500 पासून मार्केट पुन्हा रिव्हर्स येऊ शकतं 400 पर्यंत. ठीक आहे. 500च्या वर मार्केट ओपन झालं किंवा 500च्या वरती मार्केट क्लोज झालं उद्या, म्हणजे फर्स्ट कॅन्डल ज्यावेळेस बनल मार्केट ओपन होऊन खाली ओपन होऊन क्लोज केला 500च्या वरती तर 500 पासून आपल्याला टार्गेट भेटू शकतं 600ला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने निफ्टीला तुम्ही उद्या फॉलो करू शकता, म्हणजे वॉच करू शकता. तर या पद्धतीने मार्केट वॉच करा. बँक निफ्टीच्या लेवल्स मी या टाकल्या तर मार्केट बँक निफ्टीला पण 57,000चा रेजिस्टन्स आहे, सपोर्ट आहे 56,600. ठीक आहे. त्यानंतर 56,200
आणि अपसाईड 57,597चा रेजिस्टन्स असेल. ठीक आहे, तर मार्केटला ह्या लेवल्स ड्रॉ करा, स्टडी करा, वॉच करा मार्केट. आणि आपले जे पॅटर्न्स आहेत, कॅन्डल स्टिक, लाईन चार्ट्स, त्याला फॉलो करून तुम्ही स्टडी करू शकता, वॉच करू शकता. ठीक आहे. तसं उद्या लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला मार्केटचे अपडेट्स देईल. ठीक आहे, तर इथून पुढे आपण डेली हा व्हिडिओ क्रिएट करणार आहे. आणि जे नवीन लोक आहे, नवीन लोकांनी ज्यांनी जॉईन केलंय त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला पण मार्केट स्टडीला सोपं जाईल आणि तुमचा पण स्टडी होईल. धन्यवाद. बंद करतो. उद्या संध्याकाळी पुन्हा एक व्हिडिओ शेअर करेल परवाच्या मार्केटसाठी.